नमस्कार मंडळी, सकाळचे 7:30 वाजले आहे. बघू शकता खूप पाऊस चालू आहे, मुसळधार पाऊस चालू आहे पुण्यामध्ये. खूप मोठे थेंब आहे, बघू शकता. सगळीकडे हिरवंगार झालेलं आहे. बघू शकता किती हिरवं वाटतंय सगळीकडे. मी इथे घेतला आहे रवा. हा रवा मी फ्रीजमध्येच ठेवते नेहमी, कारण की कीड नाही लागत, खराब होत नाही म्हणून. बघा किती सुंदर रवा राहिला आहे. आणि या रव्यापासून आपण काय करणार आहे ते बघू. मी इथे आंबा होता एक माझ्याकडे, त्याचं बारीक असं हे करून घेतलेलं आहे, मँगो क्रश केला आहे. आणि आता मी काय करणार आहे तर बघा, मी ते पॅन ठेवलेला आहे. रवा आणि आंबा म्हटल्यावर तुम्हाला कळलंच असेल का काय करणार आहे. हो, मी आंब्याचा शिरा करणार आहे. तर बघू शकता इथे रवा छान मी भाजला आहे, मस्त असा खरपूस भाजून घेतला. त्याच्यात तूप टाकलं, मस्त असं गावरान तूप टाकलेलं आहे. आणि छान परतू घ्यायचं. हे जे आहे ते रवा मस्त तुपात मिक्स झाला पाहिजे, अशा प्रकारे आपण परतून घ्यायचं आहे. आंब्याचा पासून बनवलेला शिरा आपण करणार आहोत. तर असं छान भाजून घेतला रवा तुपामध्ये. त्यात आपण मँगो टाकले, बघू शकता. आंब्याचा पल्प टाकला आहे छान याचा घरी केलेला. आणि ते देखील परतून घ्यायचं छान असं. आणि त्यामध्ये टाकूयात दूधसुद्धा आपण त्यामध्ये दुधामध्ये ते छान असं मिक्स करून घेऊयात. या सगळ्या गुठळ्या सोडून घ्यायच्या त्या ज्या पडलेल्या आहेत त्या. आणि छान असा रवा शिजू द्यायचा त्या दुधामध्ये 5-10 मिनटं. त्यात नंतर साखर टाकायची आणि असा परतून घ्यायचा छान. साखरेचं पाणी थोडं पाक तयार होतो, असं तयार झालेलं आहे आपलं मिश्रण. मी इथे केशर टाकलेलं आहे दुधात, आणि केशरचं दूध टाकलेलं आहे, बघू शकता. आणि याच्यामध्ये मी बदाम आणि काजू मिक्स करून टाकलेले आहे, ड्रायफ्रूट्स. आणि अशा प्रकारे शिरा केला तर खूप सुंदर लागतो. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला हा शिरा जरूर आवडेल. अशा प्रकारे असा आपण तयार केला आहे. आपला हा शिरा थंड झाल्यावर बघा किती सुंदर दिसत आहे. आणि असा छान असा आपला शिरा तयार झालेला आहे. सगळ्याच लहान मुलांपासून सगळ्यांना आवडेल असा शिरा तयार झालेला आहे. त्याच्यावर 10 मिनटं गरम झाकण ठेवायचं. आणि आपण जेव्हा वाढू त्यावेळेस नेहमी गरम करून घ्यायचा. बघू शकता अशा प्रकारे झालेला आहे आपला. तुम्हाला ही मँगो शिरा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आणि बघू शकता आपला हा शिरा तयार झालेला आहे. या खायला सगळ्यांनी. आणि हा शिरा सगळ्यांना आवडेल ना ते सांगा. आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा.